guys, welcome back to another vlog with Swam. तर आता आपण वाजले सकाळच्या 5:20 वाजले. आता आपण चाललेलो रनिंगसाठी चोपनला रोडवर. आपण रोडच आहे, आपल्या गावातला रोड आहे. एकटाच आहे, कोणसुद्धा नाही आहे इथे. एकटाच इथे आपण तिथून रनिंग करायची, घरी यायचं, घरी येऊन परत कॉलेजला जायचं पेपरला. आणि थोडं बघू काय होते दिवसात. सो चलो लेट्स डू इट. One hour later. सो आहे आता चाललेलो आहे मी घरी. आता वर्कआउट झालेला आहे जस्ट. आत्ता जाऊन आलो. वर्कआउट रनिंग झालेलं आहे जस्ट सध्याला. आता चाललेलो आहे घरी परत. किमान दिवसातनं 2 ते 3 किलोमीटर तरी आपण रनिंग केली पाहिजे. तेव्हा आपण कुठे ज्यांचं फॅट लॉस व्हायचं तिथे स्टार्ट होईल फॅट लॉससाठी. आणि ज्यांचं नाही फॅट लॉस करायचं तरी त्यांनी सुद्धा रनिंग केली पाहिजे, कारण की ही शरीरासाठी चांगली गोष्ट आहे. अटॅक कॅन्सरची लक्षणं म्हणजे अटॅक कॅन्सर होण्याचे चान्सेस शक्यतो कमी होतात. त्यामुळं डेली 1 किलोमीटर तरी होईना आउटडोर वॉक करा, किंवा कार्डिओ असेल किंवा रनिंग असेल हे करा, जेणेकरून आपल्या हार्ट अटॅकचा चान्सेस जे आहेत कमी होतात. आत्ताचे हार्ट अटॅकचे चान्सेस एवढे कशामुळे वाढलेत? जंक फूड त्याच्यामुळं पण वाढलेले आहेत खूप जास्त अटॅकचे लक्षणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण खातो पितो, ज्या जागेवर खातो आहे त्या जागेवर पुसून जातो, चालतसुद्धा नाही जेवण केल्यानंतर. हे एक मोठं कारण आहे अटॅकसाठी. कारण की जेव्हा आपण नुसतं खातो पितो, शरीराला हालचाल करत नाही, तेव्हा आपल्या बॉडीत फॅटचे प्रमाण वाढण्यास चालू होतं. मग काही जणांना फॅटी लिव्हर असेल, हार्टला ब्लॉकेज असतील, असल्या प्रॉब्लेमशी सामना करावा लागतो. त्यामुळं डेली थोडासा कार्डिओ करा किंवा जिम करा, 1 तास वर्कआउट करा घरी, किंवा आउटडोर रनिंग आउटडोर वॉक करा, काही विषय नाही. चला आता घरी जाऊन आपल्याला परत आज पेपर आहे माझा 3रा OCचा. तर द्यायला जायचं पेपर आहे OCचा. आपल्याला जायचं आहे. कपडे वगैरे घातलेत कॉलेजचे, फ्रेश झालो आहे. तर एक केळी खाऊयात सकाळी. आपण काय घरनं खाऊन काय जात नाही. कधी कधी ओट्स वगैरे असले म्हणजे आहेत घरात, ते घेतले तर खातो, म्हणजे केलं तर खातो, नाही तर केळी किंवा फळ पेरू वगैरेच खाऊन जातो शक्यतो. घरून आलो डायरेक्ट चोपनला. आणि हे जे दुकान बघताय ते अजिंक्यचं आहे, म्हणजे माझ्या मित्राचं आहे. ते नवीनच ओपनिंग म्हणजे केलेले, कालच ओपनिंग झालेले प्रवीण भैया माने हसते. नंतर कॉलेज वगैरे जाऊन आलो. मग घरी जेवण केलं, तर कपडे वगैरे चेंज केली, चटपटीची ग्रेव्ही केली ती. मग ते काय ते खाल्लं. कारण की दुपारचं काय जास्त करून मी काय बनवत नाही. बनवलं तरी सोयाबीनचा राईस वगैरे बनवतो. बाकीचं जे काय घरी असेल प्रोटीन वगैरे केलेलं, प्रोटीन असलेले जेवण ते खातो. आणि एवढंच दुपारचं आपलं साधं सिंपल जेवण असतं. संध्याकाळी जिमवरून आल्यानंतर कधी कधी करतो कुकिंग. तिथून आलो डायरेक्ट मी वाढीव. म्हटलं अभिनाना पैसे बसावं तरी. अभिनाना आपलं बसलेलं लॅपटॉप बघत इथं वाढीव आलो. वाढीव येऊन कसं चांगलं वाटतं जरा, कारण की घरी पण बोर होत असतं, म्हणून इथे तुम्ही बसायला. इथं चाललेलं तारक मेहता, म्हणलं तारक मेहता बघत तरी बसावं. आणि घरी पण कोण नव्हतं, दीदीला पण रानात सोडलेली मी, त्याच्यामुळे आलतो इथं. मग नंतर तिथं झोपलो थोडा वेळ. झोपल्यानंतर आलो डायरेक्ट घरी, कारण की खूप कंटाळा आलता. म्हणल्यानंतर म्हणलं घरी यावं. मग घरी आल्या मम्मीने लावलेलं कामं,
बादल्यांची, कारण आपली मोटर झाली खराब, त्याच्यामुळं आपल्यालाच मागून पाईप घेऊन भरावं लागतं आहे. आणि मी जे बॉडी गरम करतो जिमला जायच्या आधी, तर इथूनच करतो. म्हणजे एक्सरसाइजच होते कन्फर्म अख्खी लेगची आणि शोल्डरची. मग आवरलं, सगळं फ्रेश वगैरे झालो. जिमला जायचा वेळ झाला म्हणून पेरू कापले 4-5 फोड्या केल्या, म्हणजे 5-6 अशा अर्ध्या पेरूच्या. आणि हे खातो म्हणलं, कारण की उपाशी पोट तर जात नाही कधीतरी. म्हणजे उपाशी पोट म्हणजे ओट्स नाही तर काय तर काय खाऊन जातोच. त्यात आपले कंटिन्यू आता व्लॉग पडणार आहे. व्लॉग जरी नाहीत पडले तर शॉर्ट्स असतील किंवा रील्स असतील ते पडणारच आहेत. मग आपल्याला काय नव्हती गाडी, मग चालत आलो 54ला जिमला. तर ही आपली AS फिटनेस क्लब आहे हा. मग काय जिम वगैरे केली, कारण की जिममध्ये जास्त करून गर्दी असते, त्यामुळे मी काय शूट करत नाही. इतकी गर्दी असते, त्यात खूप बारकी जिम आहे, लिमिटेड इक्विपमेंट्स आहेत, त्यातच आपल्याला ॲडजस्ट करून सर्व काय करून करावं लागतं. मग मम्मीने थोडं सामान आणायला लावलेलं, ते सामान घेतलं आणि चाललो आता घरी. हे रस्ता आपला मेन रोड आहे, हायवे, तिथून आपल्याला खाली जायचं आहे. तर चला, तर इथनं घरी जायचं आहे. मग आलो घरी, जेवण वगैरे केलं. तर भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाईज.